नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बनवणार आहोत झटपट आणि पटकन होणार असा आलू पराठा। अगदीच पीठ मळायची गरज नाही किंवा बटाटे बॉईल करायची सुद्धा गरज नाही। अगदी झटपट होणारा हा आलू पराठा रेडी आहे। अगदी 10 मिनिटात आलू पराठा हा तुमच्या प्लेटमध्ये सर्व होऊन येतो। तर चला पटकन जाऊन करूया झटपट होणारा हा आलू पराठा। लहान असो किंवा मोठे असो प्रत्येकाला आवडेल इतका साधा सोपा आणि कोणीही बनवू शकणार इतका साधा सोपा हा आलू पराठा आहे। तर चला परफेक्ट रेशो आणि परफेक्ट मेजरमेंटच्या सहित आपण बघूया। तर अगदी हे बघा, टिफिनमध्ये म्हणा किंवा लंच ब्रेकफास्ट किंवा डिनरमध्ये कधीही बनवू शकता। इतका साधा सोपा आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अगदी 1 ते 2 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि पाणी। आता जितकं गव्हाचं पीठ तितकं पाणी घ्यायचं आणि सरसरीत हे बॅटर करून घ्यायचं। अगदी जसं आपण घावन किंवा डोसाचं पीठ करतो अगदी तसंच। परत मी थोडंसं पाणी घेतलं 2 ते 3 चमचे, असं हे सरसरीत बॅटर करून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाचं आणि थोडं बेसन घेतलेलं आहे, अगदी 1 ते 2 चमचे। तुम्ही बघू शकता अगदीच पातळ किंवा अगदीच घट्ट नाही, मीडियम आहे। जसं आपलं डोसाचं पीठ असतं अगदी तसं। 2 बटाटे घेतले, त्याला सोलून घ्यायचे आणि त्याची स्लाईस करून घ्यायची। तुम्ही स्लाईस सुरीनेही करू शकता किंवा मग स्लायसरनी सुद्धा। स्लायसर म्हणजे जे आपण वेफर करतो अगदी त्या स्लायसरनी सुद्धा किंवा हाताने सुद्धा। मी हातानेच करून दाखवते। तर स्लाईस करून रेडी आहे। बटाटे बॉईल करायची अजिबात गरज नाही। तर हे बघा, असे पातळ पातळ काप करून घ्यायचे। एका बोलमध्ये घ्यायचे, त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी, म्हणजे धुवून घ्यायचे। जे एक्स्ट्रा स्टार्च आहे तो काढून घ्यायचा बटाट्याचा। स्वच्छ धुवून घेतलं की याला एका कॉटनच्या रुमालावरती पुसून घ्यायचे। पुसून घेतले बटाटे की बस, थोडेसे बटाटे ड्राय व्हायला पाहिजे, म्हणजे तव्यावरती टाकल्यावरती ते अंगावरती उडायला नको। त्यामुळे आता बॅटरमध्ये जे मसाले तुम्हाला टाकायचे अगदी ते टाकू शकता। जिरा पावडर, मीठ, हळद, गरम मसाला, लाल तिखट, जे काही जगभरातले तुमचे फेवरेट मसाले असतील ते तुम्हाला टाकायचे आहेत। आले लसूण पेस्ट ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। मी ॲड नाही केली, मी कोथिंबीर आणि काही सुके मसाले ॲड केले। हळद, लाल तिखट, जिरा पावडर आणि मीठ आणि कोथिंबीर, बस। बॅटरमध्ये इतकंच मिक्स केलेलं आहे आणि स्लाईस केलेले बटाटे जे आहेत ते आपण पुसून घेतलेलं आहे कॉटनच्या रुमालावरती। आता ते सगळे काढून घ्यायचे स्लाईस आणि एक नॉनस्टिकचा पॅन किंवा तुम्ही तवाही घेऊ शकता। त्याच्यावरती टाकायचं तेल आणि तेल छान गरम झालं, स्प्रेड झालं की आत्ता आपल्याला करायचे आहे कृती। तर चला पटकन बघूया। हे जे काप आहेत ते छानपैकी स्प्रेड करून घ्यायचे तव्यावरती किंवा पॅनमध्ये। तर हे बघा, असे 7, 8, 10, 12 जितकं तुम्हाला मोठं करायचं आहे पराठा अगदी तर आकारात तुम्ही बनवू शकता। कमी जास्त बटाटे स्लाईस ठेवू शकता लहान मोठं करायचं असेल तर। ह्याला जास्त काय शिजवायची गरज नाही, लगेच स्प्रेड करून घेतले की ह्याच्यावरती टाकायचं आपलं बॅटर जे आपण मिक्स करून ठेवलेलं आहे। तिखट मीठ टाकून जे बॅटर केलेलं आहे आपण गव्हाचं ते टाकायचं आणि अगदीच 2 मिनटं ह्याला छान भाजू द्यायचं, म्हणजेच सेट होऊ द्यायचं अगदी 2 मिनटं। तर तुम्ही बघितलं अगदी साधं सोपं, काय डोसासारखं आपण पसरून नाही घेतलं काय। आता झाकण ठेवलं आणि अगदी 2 मिनटानंतर हे सेट झालेलं आहे। जसं आपण पराठा किंवा घावन किंवा धिरडं करतो अगदी त्याच प्रकारे। वरून थोडंसं तेल टाकलं, झाकण उघडलं 2 मिनटांनी आणि तेल सोडलं। हे बघा आपोआप निघालं हे आणि रेडी आहे आपला आलू पराठा एक साईडने। आता दुसऱ्या साईडने छान भाजून घ्यायचं। अगदी हे तुटत नाही किंवा विस्कटत नाही पलटी करताना, अगदी छान सेट होतो आणि पीठ मळायचं लाटायचं काही टेन्शन नाही। बॅचलर असेल तरीही कराल, लहान असाल म्हणजे नवशिके असाल कुकिंगमध्ये तरीही कराल। अगदी इतकं साधं सोपं आहे हे। तर चला आता ह्याच्यावरती मला आवडतो चाट मसाला, त्यामुळे चाट मसाला टाकू शकता, काळे मिरे टाकू शकता। जो फ्लेवर तुम्हाला आवडेल तो फ्लेवर तुम्ही ह्याच्यावरती स्प्रिंग करू शकता, काहीच हरकत। आणि मस्त छान कुरकुरीत हा आलू पराठा रेडी आहे। हे बघा, ट्विस्ट करून सुद्धा मी तुम्हाला दाखवला। तर चला अगदी टिफिनमध्ये म्हणा किंवा लंच ब्रेकफास्ट किंवा डिनरमध्ये सुद्धा झटपट होणारा हा आलू पराठा रेडी आहे। तर आय होप तुम्हाला हा आलू पराठा नक्कीच आवडला असेल। पटकन जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला, आणि सबस्क्राईब केलं असेल तर बाजूचं बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपले सगळे व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील। आता मी तुम्हाला एक कटरने कापून दाखवतो, तुम्ही हाताने कापू शकता। अगदी टिफिनमध्ये पॅक करायसाठी तुम्ही कटरने कापू शकता किंवा हाताने असं मारू शकता। छान असे हा आलू पराठा रेडी झालेला आहे। तर पटकन जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा, सगळं करणं निःशुल्क आहे। व्हिडिओ आवडला असेल तर मस्ट ट्राय रेसिपी आहे, समर स्पेशल आहे।
व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.